नांदेडच्या वर्कशॉप भागात रस्ता क्रॉस करताना आज अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. यात अनेक महिलांचा समावेश होता. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना एकेरी मार्गाचा वापर करावा लागतोय. रस्ता क्रॉस करताना अनेक दुचाकी घसरून वाहनधारकांना मार लागलाय. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान महापालिका आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांनी सावध राहत वाहन चालवण्याची गरज शहरात निर्माण झाली आहे. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मटका किंग असलेले अनवर अली खान याला प्रवेश देण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर अलीला पक्षातून काढून टाकल्याचे सांगितले. माझ्या चुकीने त्याला पक्षात प्रवेश दिला होता असे चिखलीकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तपासूनच प्रवेश दिला जातो, परंतु माझ्या चुकीमुळे अनवर नावाच्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादीमध्ये चुकीने प्रवेश दिला गेला. कालच त्यांचा प्रवेश रद्द केला. ज्यांनी कोणी प्रवेशासाठी माझ्याकडे शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आलं. नांदेड शहरात पावसाच्या पाण्यात रस्त्याचे काम सुरू आहे. या पावसामुळे तयार करण्यात आलेले रस्ते किती दिवस टिकतील असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने रस्त्याचे काम होत असल्याने वाहनधारकांना अपघातांना सामोरे जावे लागते. रात्री वर्कशॉप भागात एक कार रस्त्याच्या खाली उतरली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेडमध्ये सातत्याने विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसतोय. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. लोहा तालुक्यातील आडगाव येथे वीज पडल्याने शेतकऱ्याची बैलजोडी दगावली आहे. गजानन सपानराव वाके या शेतकऱ्याचे 1 ते 1.5 लाख रुपयाचे नुकसान झाले.